ही बातमी जिल्हाधिकाऱ्यांना उठसूट मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चाप लावण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने या संदर्भात महसूल विभागाने परिपत्रक काढले। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव वगळता राज्य सरकारच्या अन्य विभागांना जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलवायचं असल्यास त्यांना बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने बैठक आयोजित करावी असं सांगण्यात आलंय। तर बैठक आयोजित करण्याआधी महसूल विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेने शासन आदेश जारी करण्यात आलाय। तर स्थानिक पातळीवर सर्व कामांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल चोरी हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी एक वेळापत्रक दिलं होतं मंत्र्यांना आणि अशामध्येच आता उठसूट जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बोलावलं जात होतं, हे लक्षात आल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात आल्यात। अगदी खरं तर प्रशासकीय कामकाजासंदर्भात स्थानिक पातळीवरची अनेक कामं ही जी आहेत ती वारंवार रखडल्याचं पाहायला मिळतं आणि याच संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार कारणं जी दिली जातात ते अर्थात आठवड्यातले 3 ते 4 दिवस मंत्रालयात यानं त्या मंत्र्याच्या कार्यालयात बैठकीसाठी उपस्थित राहण्याचं दिलं जात होतं। मात्र आताच मंत्र्यांनाच या कलेक्टर्सला बोलवण्यासाठी चाप जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून लावण्यात आला असं म्हणावं लागेल। एकंदरीत महसूल विभागाच्या लेखी परवानगीशिवाय कुठल्याही बैठकीला मंत्र्यांनी कलेक्टर्सला बोलवू नये। ज्यावेळी बैठका असतील त्यावेळी बुधवार आणि गुरुवार यावेळी शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे दूरदृश्य प्रणालीनंच त्यांना बैठकीसाठी आमंत्रित करावं, मंत्रालयात येण्याची गरज नाही अशा पद्धतीचा स्पष्ट आदेश जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनं विभागानं काढलेला आहे। एकंदरीत बघितलं तर अशा पद्धतीनं स्थानिक पातळीवरच्या कामांना, जिल्हा पातळीच्या कामांना जास्तीत जास्त जिल्हाधिकाऱ्यांना वेळ देता यावा यासाठी ही पावलं उचलली गेली आहेत। हौसी मंत्री त्या पद्धतीनं वारंवार आपल्या बैठकींना बोलत होती, त्यांना मात्र अशा पद्धतीनं येत्या काळात कलेक्टर्सला बोलवता येणार नाही असंच म्हणावं लागेल। निश्चितच राहुल, एकूणच असं म्हणता येईल की बैठकांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा ते तिथं स्थानिक पातळीवर काम करू शकतात, त्यामुळे कुठेतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जातो असं दिसतंय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल मंदिरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी 129 कोटी 49 लाखांचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र या कामाला गेल्या 2 दिवसांपूर्वी खो बसलेला आहे। त्यासाठी तांत्रिक बाबींचा मुद्दा समोर आणण्यात आलाय। तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडून पंढरपूर इथल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती। याबाबत शासन आदेश जारी होऊन स्कायवॉकसाठी टेंडर मागवण्यात आलं होतं। प्रतिवर्षी आषाढी वारीमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या असते, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे त्वरित दर्शन रांग स्कायवॉकचे काम पूर्ण होणे आवश्यक असताना आता पुन्हा तांत्रिक मुद्द्यानं खो बसण्याची चिन्ह आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, काय सांगाल? स्कायवॉक असेल किंवा या ठिकाणी जी वेगवेगळी कामं केली जाणार आहेत तिथं कुठेतरी जे टेक्निकल एरर आहेत ते येताना दिसून येत आहेत, टेक्निकल बाबींमुळे या कामाला कुठेतरी खो बसण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण विठ्ठल भक्तांसाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण विठ्ठलाचं दर्शन फक्त पदस्पर्श दर्शन आहे। त्यामुळे हे दर्शन रांग आणि स्काय वॉक हे होणं आवश्यक आहे। त्याच्याबद्दल बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत आणि टोकन दर्शन चालू करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न होता इतक्या वर्षापासून, तसं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं, मंजुरी मिळाली होती। मात्र तांत्रिक गोष्टी आहेत की जो दर्शन मंडप आहे, स्काय वॉक आहे, तो पूरबाधित क्षेत्रात आहे का असे त्याच्यावर चर्चा झालेली आहे। तांत्रिक गोष्टी पुढे आलेल्या आहेत। निश्चितच सरकार त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल आणि स्काय वॉक आणि दर्शन मंडप हे लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न होईल। मात्र सद्यस्थितीमध्ये त्याला खो बसलेला आहे। त्याच्यावर जे 28 फेब्रुवारीला त्याची निविदा उघडण्यात येणार होती ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि आता त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन कोणत्याही प्रकारची भविष्यात समस्या त्याच्यामधून निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी ही बाब आता सध्या स्थगित करण्यात आलेली आहे आणि काही दिवसांनी त्याच्यावर चर्चा होऊन निश्चितच पुढे वर्कआउट होईल असे
त्यामुळे आता कधीपर्यंत ही चर्चा होते आणि पुढे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं जातं ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहेत. दुपारी पालिकेच्या मुख्यालयामध्ये जाऊन ते भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुंबईतील विकास कामांसंदर्भात ते चर्चा करण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. मुंबईकर त्याविषयी आपला संताप व्यक्त करत असतात, नाराजी व्यक्त करत असतात आणि आता मनसे यासाठी पुढाकार घेताना दिसतेय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि मुंबईकरांच्या समस्यांविषयी चर्चा करणार आहेत. पाहूयात पुढची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होर्डिंग लागलेले आहेत. यामध्ये विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदे यांचा धक्का असं लिहिलेलं आहे. तर विविध पक्षांच्या नेत्यांचा आज नागपुरात शिवसेनेमध्ये प्रवेश असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत व्हावा, वेळप्रसंगी स्वबळावर लढता यावं यासाठी विदर्भात शिवसेनेची पक्ष बांधणी सुरू असल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर अनेकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे पूर्व विदर्भात ठाकरे गट, काँग्रेस, मनसे आणि शरद पवार गटाला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. तर विधानसभा निवडणुकीनंतर अनेकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. अलीकडेच माजी आमदार राजन साळवी यांनी सुद्धा ठाकरेंची साथ सोडली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मी धक्का पुरुष झालेलो आहो असं म्हटलेलं आहे. तर कोण किती धक्के देत आहेत ते बघूयात असं आव्हान शिवसेना विरोधकांना त्यांनी दिलेलं आहे. तर एप्रिल मे महिन्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुका लागू शकतात असा अंदाजही उद्धव ठाकरेंनी वर्तवलाय. उद्धव ठाकरेंना धक्के मला तर धक्का पुरुष झालेला असे किती कोण धक्के देतात ते बघूया. त्यांना काय द्यायचं ना एकदम धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही. तसं आता घुसायला देऊ नका. यानंतर एक मोठी बातमी आहे. जीबीएस विषयीची. कोल्हापुरात जीबीएसमुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये जीबीएस आजारामुळे एका वृद्धाचा मृत्यू झालाय. शाहू मिल कॉलनी इथं राहणारे रंगराव गणपतराव माने या 80 वर्षीय वृद्धाचा जीबीएस आजाराने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. गेले 9 दिवस सीपीआर मध्ये माने यांच्यावर उपचार सुरू होते. सध्या सीपीआर मध्ये 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 3 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि एका 12 वर्षीय मुलीला जीबीएसची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये बालरोग विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत असं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. यानंतर